आयुष्यात स्वतःचा स्वतःशी वाद असावा. आयुष्यात स्वतःचा स्वतःशी वाद असावा. नाद असावा. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट दिलेला आहे तो आपल्या वेबसाईटवरून आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचा अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला, सगळ्यात पहिल्यांदा 1.17 या सेकंदाच्या बीटमार्कवर यायचं आहे आणि खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला या मटेरियल दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपण इमोजी PNG याचा बॅकग्राऊंड अशा प्रकारे तुम्हाला दिलेला आहे. तर या चारही बीटमार्कला 4 आपल्याला जे बॅकग्राऊंड आहेत ते काय करायचे, ॲड करून घ्यायचे. तर अशा प्रकारे बघू शकता हे चारही बॅकग्राऊंड आपण 4 इमेज लेअरला ॲड करून घेतलेले आहेत. आणि ॲड करून घेतल्यानंतर फुल स्क्रीन करण्यासाठी सिम्पली इथं काय करायचं आहे की इमेज लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरियावर एकदा क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे 4ही इमेज लेअर फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर या प्रत्येक इमेज लेअर काय करायचे आपल्याला, सिम्पली आपल्याला लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचे. बॅकग्राऊंडला म्हणजे कुठं की अशा प्रकारे रेक्टँगल आणि आपली जी लेअरिक्स आहेत त्याच्या बॅकग्राऊंडला. तर अशाच प्रकारे 4ही बॅकग्राऊंड आहेत, म्हणजे 4ही बॅकग्राऊंड इमेज आहेत ते अशा प्रकारे रेक्टँगल 1 या लेअरच्या खाली घेऊन यायचे आहेत. आणि अशा प्रकारे बघू शकता इथं आपण सेट करणार आहोत. सेट करून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की परत एकदा 1.17 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे तुमच्या एखाद्या इमेजची PNG करून घ्यायची आहे. आता मी हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतो आहे. इथं तुम्ही स्वतःची इमेजची अशा प्रकारे PNG ॲड करायची आहे आणि त्याची अशा प्रकारे लेंथ वाढवून अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचं आहे. आता यासाठी तुम्हाला बॉर्डर आणि शॅडोमध्ये जाऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, शॅडोही देऊ शकता कुठल्याही कलरचा तुम्ही देऊन थोडीशी शॅडोची सेटिंग आहे ती वाढवून घ्यायची आहे. आणि वाढवून घेतल्यानंतर याची जी लेंथ आहे ती आपल्याला 12.27 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे की स्टार्टिंगला येऊन म्हणजेच 1.17 सेकंदाच्या बीटमार्कला येऊन अशा प्रकारे बघू शकता तुम्हाला ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. त्यानंतर प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अलाइट मोशनचा लोगो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर परत एकदा खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे, परत कॅपकटचा घ्यायचा आहे. त्यानंतर बघू शकता आपल्याला काइन मास्टरचा आणि लास्ट आहे तो VNचा. अशा प्रकारे 4ही आपल्याला जे आपले लोगो आहेत ते ॲड करून टाकायचे आहेत आणि 4ही लोगोंची लेंथ आहे ते आपल्याला अशा प्रकारे कमी करून घ्यायची आहे. अशा प्रकारे कमी करून घ्यायचे आणि कमी करून तुम्ही 500च्या आसपास ठेवू शकता. आता 500च्या आसपास ठेवून घेतल्यानंतर सिम्पली काय करायचे, प्रत्येक ॲपची लेंथ म्हणजे जी साईज आहे ती एवढीच करून घ्यायची आहे. साईज करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपले आयकन आहेत ते चेहऱ्यावर तुम्हाला अशा प्रकारे दिसून येतील. फक्त नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की जी आपण PNG ॲड केली तुमच्या इमेज लेअरचे त्याच्या खाली काय करायचं आहे आपल्याला, हे इमेज लेअर म्हणजेच आपले जे लोगो आहेत ते याच्या खाली घेऊन यायचे. त्यासाठी काय करायचं, फक्त वरती अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. आता सेट करून घेतल्यानंतर बघू शकता थोडंसं वरती अशा प्रकारे आपला जो ॲप आहे त्याचा लोगो आहे तो सिम्पली वरती स्क्रोल करत अशा प्रकारे आपल्या इमेजनुसार आपल्याला सेट करून घ्यायचा आहे. आता मी इमेजनुसार काय म्हणतोय तर अशा प्रकारे तुमचा इमेज जसा इथं सेट होणार आहे तशा प्रकारे तुम्ही इथं जे ॲप लोगो आहेत ते सेट करून घ्यायचे आहेत. आता ॲप लोगो सेट झाल्यानंतर परत एकदा बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि बघू शकता ॲप लोगोसाठी हा इफेक्ट मी तुम्हाला तो प्रोव्हाइड केलेला आहे आणि सेकंड नंबरचा आहे तो पुढे यूज होणार आहे. तर पहिल्यांदा इथला जो इफेक्ट आहे ॲपचा
तो आपल्याला इथं कॉपी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बॅक निघून आपल्याला मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला अलाइट मोशन लोगोला, त्यानंतर बघू शकता सेकंड आपल्याला कॅपकट लोगोला, त्यानंतर काइनमास्टर लोगोला, अशा प्रकारे चारही लोगो आपल्याला या इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. म्हणजे याचा युनिक असा कॉम्बिनेशन तुम्हाला दिसून येणार आहे. आता इफेक्ट ॲड केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार बघू शकताय. तर सिम्पली बघू शकता इथलं आपलं पहिलं ॲनिमेशन इथे क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 12.27 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खाली प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचे 2 इमेज इथं काय करायचे आहेत अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत. आता बघू शकता हे इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो अगदी सोप्या पद्धतीने क्रिएट करू शकता. आता अशाच प्रकारे सेकंड नंबरची ही लेंथ वाढवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे बघू शकता सेट करून घ्यायचं आहे. आणि सेट झाल्यानंतर आता इथं काय करायचं की आपले दोन्हीही इमेज लेअर आहेत ते लॉंग प्रेस करून अशा प्रकारे या तिन्ही लेअरच्या खाली घेऊन यायचे आहेत. म्हणजे आपण ज्या PNG किंवा व्हाईट PNG बघू शकता किंवा रेक्टँगल एडिटर जी PNG अशा प्रकारे वरती दिसून येणार आहे. त्यानंतर इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रेसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि आपली जी सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपल्याला 12.27 सेकंदाच्या इमेज लेअरला आणि लास्ट जो 14.22 आहे त्या सेकंदाला म्हणजे त्या इमेज लेअरला अप्लाय करायचे आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशा प्रकारे इथं काय करायचं आहे की आपलं ॲनिमेशन पूर्ण व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. आता तुम्ही स्टार्टिंगला म्हणाल की इथं आपला जो गॅप आहे तिथं काहीच नाही, त्यात तिथं काय करायचं की खालील प्लस चिन्ह क्लिक करून टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि तुमचा चॅनलचा किंवा कोणतीही ID इथं टाकायची आहे. आता मी अशा प्रकारे आपल्या चॅनलची आणि इंस्टाग्रामची ID ही इथं मी टाकतोय. तर अशा प्रकारे तुम्हाला मी इथं क्रिएट करून दाखवणार होती. आपण स्टार्टिंगला काय करणार आहोत तर अशा प्रकारे इथं काय करायचं आहे की एक तुमची ID तयार करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी एक ID तयार करून घेतली आहे माझी आणि त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आणि इथं आपल्याला पहिल्यांदा कट करून इथं काय करायचं पहिल्या लेअरला इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला काय फेड इन फेड आउट अशा प्रकारे एक इफेक्ट लावायचा आहे. म्हणजे स्टार्टिंगचा याचा ओव्हरऑल लुक तुमचं जे स्टेटस चालू होणार आहे त्याच्या आधी तुमचं जे नाव आहे ते तुम्हाला दिसून येणार आहे आणि त्यानंतर पूर्ण स्टेटस चालू होणार आहे. त्यानंतर उरलेला जो आपला लोगो आहे तो कुठेही तुम्ही ॲड करून शेवटपर्यंत तुम्ही स्टेटसला लावू शकता. तर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचे वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.